कल्याणशील मार्गावरील पलावा येथील वाहतूक कोंडी फोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या काटाई उड्डाणपुलाचे काम 95% पूर्ण झाले असून पावसाळ्यामुळे या कामात व्यत्यय येत आहे। मात्र तरीही या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करत हे पूल जून अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले। आज बुधवारी सकाळीच आमदार मोरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी करत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला। दरम्यान याबाबत बोलताना आमदार मोरे यांनी आपण 1 जून रोजी नागरिकांना पूल खुले करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र पावसामुळे कामात व्यत्यय आल्याने काम थोडेसे लांबले आहे। काल आणि आज 28 मे रोजी या पुलाच्या कामाची पाहणी केली असून पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पूर्ण करून हे पूल वाहतुकीसाठी जून अखेरपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन नागरिकांना देत असल्याचे सांगितले। यावेळी डोंबिवली शिवसेना शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, सभी सहाय्यक सतीश मोडक, युवा सेना पदाधिकारी रोहित म्हात्रे तसेच रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। आज 28 तारीख आहे। काल 27 तारीख होती। काली आणि आजही मी आज पलावा या ब्रिजची पाहणी करण्यास आलो। नागरिकांना एक आवाहन केलं होतं की 1 तारखेला हा पलावा ब्रिज आपण चालू करणार आहोत, पण अचानक 7 ते 7 दिवस पावसाचा जोर धरला आणि पाऊस जोरदार प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हा पलावा ब्रिजच्या कामाला विलंब झालेला आहे। मी नागरिकांना नक्की एक आमदार म्हणून शब्द देतो की जूनच्या अखेरीसपर्यंत हा पलावा ब्रिज नक्की चालू होईल। युद्ध पातळीवर काम चालू आहे। काल आपण त्या पलावा ब्रिजची पाहणी केली, आताही पलावा ब्रिजची पाहणी करण्यात आलो आहे। सर्व कामगार वर्ग आहे, काम जोरात चालू आहे युद्ध पातळीवर आणि आपण जून अखेरीपर्यंत पलावा ब्रिज चालू करू एवढं मी नागरिकांना एक शब्द देतो।